Good morning. But you are the student of 12th standard. आणि स्पेशली यू आर दी स्टुडंट्स ऑफ सायन्स फॅकल्टी. पण लक्षात आहे का तुम्हाला, तुम्ही सायन्सला ते लक्षात आहे का? हां, हॅलो, ऐकतायत का? सायन्सला आहेत हे लक्षात आहे का? बरेच लोक विसरले असतील. हां, मुद्दाम होऊन थोडंसं वेगळं लेक्चर हे करतोय. हां, हे सरळ कोविड-19 असेल, आणखी कुठल्या प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन असतील, कुठल्या प्रकारचे बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, कुणाच्या मोर्चाचं बंद असेल, अमुक तमुक हे ते सर्व निघून जाईन एका कालावधीनंतर. आणि तुमचं 11th स्टँडर्ड हे संपलेलं आहे. 12th मध्ये त्या ठिकाणी तुम्ही कधीच एंट्री केलेली आहे. पण गव्हर्नमेंटची जी काय सिस्टीम तुमच्यावर अप्लाय होणार आहे, आणखी तुमचं अकॅडमिक जे आहे कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी डिक्लेअर झालेलं नाही आहे, त्याच्यावर गव्हर्नमेंटचं 100% वर्किंग चालू असेल, पॉझिटिव्हली वर्किंग चालू असेल. या सर्व गोष्टींची आपण फार चांगल्या थिंकिंगनं किंवा पॉझिटिव्हली त्या ठिकाणी आपण त्याच्यावर हे करू शकतो, थिंक करू शकतो. पण यदा कदाचित नेक्स्ट अकॅडमिकसाठी किंवा त्याच्या पुढच्या अकॅडमिकसाठी टोटल कंट्रीमध्ये, होल कंट्रीमध्ये आपल्या की एक नवीन अशा प्रकारची एज्युकेशन पॉलिसी त्या ठिकाणी तुमच्यासाठी अप्लाय होते आहे. आणि सर्व स्टेटला, सर्व जे एज्युकेशन पॉलिसीमध्ये वर्किंग करणारे तज्ज्ञ असतील, या सर्वांना मान्य होईल, ॲग्री होईल अशाच प्रकारचं एक अकॅडमिक इयर त्या नेक्स्ट जनरेशनसाठी किंवा त्या स्टुडंटसाठी होल कंट्रीजमध्ये अप्लाय होणार आहे. या गोष्टी लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांना पुढे काही डिस्टर्बन्सेस होऊ नये म्हणून चालू जे अकॅडमिक आहेत हे जर काय त्यांनी शॉर्ट आउट केले, आपण सर्वजण असं एक्सपेक्ट करूयात, अशी अपेक्षा करूयात की असं होऊ नये. जो रेग्युलर कॉलेजेस प्रमाणे तुम्हाला वेळ मिळत गेलेला आहे, तशाच प्रकारचं अकॅडमिक इयर जे आहे ते आपल्याला मिळत जावं असं आपण सर्वजण एक्सपेक्ट करतो आहोत. पण जर काय हे शॉर्ट आउट जर केलं, सिलेबस नुसत्या पासआउटसाठी जर तुमचा कमी केला, मग तो स्टेट बोर्डचा असेल किंवा नीट असेल, जेई असेल, यांच्यासाठी करता येणार नाही. त्याला वाईड रेंजमध्ये आपल्याला चालावं लागणार आहे, नीट, जेई, IIT यांच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर. परंतु थेरॉटिकली जर आपण विचार केला, हा सिलेबस शॉर्ट आउट जर ते करत असतील किंवा तिथेही जर त्यांनी केला, तर तुमच्या करिअरचं प्रचंड मोठ्या अशा प्रकारचं एक नुकसान किंवा लॉस त्या ठिकाणी तिथं होतोय. कारण एक चॅप्टर रायटिंगसाठी, एक्झाम मधल्या क्वेश्चनसाठी तुमच्या सिलेबसमधून तो जर डिलीट होत असेल तर 100% मी आणि तुम्ही दोघंही त्याच्यावर स्टडी करणार नाहीत किंवा दोघंही त्या ठिकाणी आपण त्याला क्लिअर करून घेणार नाही. आणि तो आयुष्यभरासाठी तो चॅप्टर, ते युनिट तुमच्या डिक्शनरीमधून त्या ठिकाणी तुमच्या मेमरीमधून ते डिलीट झालेलं असते. आणि म्हणून तशा प्रकारचा शॉर्ट आउट वेळ आपल्याला मिळू नये, फुल अकॅडमिक आपल्याला मिळावं हीच अपेक्षा आपण तिथं करतो आहोत. पण हे सांगतो यासाठी मी अगोदर थोडं खोचकही तुम्हाला हे बोललो की बाबा तुम्ही स्पेशली सायन्सचे स्टुडंट्स आहात, हे तरी तुम्हाला लक्षात आहे का? ते यासाठी म्हणतोय की
तुमचे सब्जेक्ट्स, तुमचे बुक, तुमचे टेक्स्ट बुक, तुमचे नोटबुक, जे काही लेक्चर्स होत आहेत त्याच्या नोट्स. कारण मी तुम्हाला फार प्रिव्हियस एका लेक्चरमध्ये म्हणलं होतं की हे तुमच्यासाठीचं प्रचंड गोल्डन चान्स आहे की आपण काय करू शकतो, सेल्फ किती जाऊ शकतो. तर हे सर्व त्या ठिकाणी तुमच्या बरोबर असावं तिथं. ते टेक्स्ट बुक वगैरे त्या ठिकाणी तुमच्याकडून तिथं यूज व्हावेत, तुम्ही रिडिंग करावं, त्याला अंडरस्टँड त्या ठिकाणी तुम्ही करत चालावं तिथं. तर या वेळेनं तिथं जा. कारण सर्व टीचरला मी मीटिंग घेऊन सर्वांना फार स्ट्रिक्टली त्या ठिकाणी इन्फॉर्म केलेलं आहे की जशीही त्या ठिकाणी मुलं या कॅम्पसमध्ये एंट्री करतील, नियर अबाउट 2 ते 3 डेज मध्ये म्हणली, 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही ज्या नोट्स प्रिपेअर केलेल्या आहेत नाही का, त्या सर्व नोट्स आमच्याकडे त्या ठिकाणी कलेक्ट करून घेतल्या जातील आणि त्या नोट्स त्या ठिकाणी आम्ही स्ट्रिक्टली चेक करणार आहेत. ते लक्षात घ्या. आणि लगेचच्या लगेच जे जे चॅप्टर झालेले येतं, कारण ऑनलाईन मध्ये सुद्धा जे लेक्चर पडता येतं फार क्लीन आणि व्यवस्थित अशा प्रकारचे लेक्चर तुमच्या समोर येता येतं. आपण एका चॅनलच्या माध्यमातून गेल्यामुळं ते लेक्चर पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी तुम्ही ऐकू शकता. 8 दिवसाला त्याला रिवाइजही करू शकता तुम्ही, तुमच्या पद्धतीने त्याला ऐकू शकताय. आणि म्हणून त्याच्या एक्झाम सुद्धा त्या ठिकाणी लगेचच्या लगेच त्या ठिकाणी तिथं कंडक्ट केल्या जाणार आहेत. मग त्या जेईच्या असतील, IITच्या असतील, किंवा त्या ठिकाणी तुमच्या नीटच्या असतील, किंवा स्टेट बोर्डसाठीच्या असतील, या सर्व एक्झामचं शेड्यूल आपण त्या ठिकाणी तिथं लावणार येतं आणि ते त्याला तुम्हाला फेस करावं लागेल. त्यामुळं लेक्चर जे आहे तर फार ऑनेस्टली, फार प्रामाणिकपणे त्या ठिकाणी तिथं ऐकत चला आणि त्याला तुमच्या वेळेनं, तुमच्या वेळेनुसार त्याला तुम्ही रिवाइज करत चला तिथं प्लीज. फार हंबल अशा प्रकारची रिक्वेस्ट मी त्या ठिकाणी करतोय. आणि तुम्ही 12thला गेलेला आहे तर जरी तुम्हाला 6 महिन्याचा हा कालावधी तुमच्यासाठी फार वेस्ट गेलेला आहे, ह्या सर्व गोष्टींची जाणीव आहे आपल्याला. वर्गातलं फीलही त्या ठिकाणी तुम्हाला येणार नाही, त्या सर्व गोष्टीचंही आम्हाला जाणीव आहे. पण जे मिळतंय तेवढ्यामध्ये समाधानी न राहता टेक्स्ट बुक यूज करा, वेगवेगळ्या नोट्स यूज करा, तुमच्या नोट्स तयार करा, त्याच्यावर अभ्यास करा, म्हणजे पुन्हा पुन्हा त्याला रिवाइज करत चला. ओके. तर या वेळेनं त्या ठिकाणी तुम्हाला तिथं जायचंय. एक्झाम शेड्यूल, सर्व प्रकारच्या फॅकल्टीज, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज, हे सर्व प्रकार त्या ठिकाणी आपण तिथं घेत आहोत. आणि चालू अकॅडमिक इयरमध्ये म्हणजे जे काय आपल्याला मिळणार आहे, जितक्या दिवसाचं मिळणार आहे त्या अकॅडमिक इयरमध्ये जसं मागच्या वर्षीपासून आपण त्या ठिकाणी किंवा फार उत्सुकतेनं मी तुम्हाला बोलायचो किंवा तुम्ही माझ्याशी बोलायचे की सर नाही ना, आपले लेक्चर नवीन ठिकाणीच हे करा ना. आता जे लेक्चर मी घेतोय किंवा तुमच्याशी बोलतोय, तुमच्याच हॉलमधून तुम्हाला बोलतोय मी सध्या, आणि नवीन कॅम्पसमधूनच बोलतोय. आणि म्हणून सर्व स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज असतील, इनडोअर गेम्स असतील, आउटडोअर गेम्स असतील, तुमचा कॅन्टीन एरिया असेल नाही का, ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी राजांनो वेट करतायत. आम्ही प्रचंड तुम्हाला मिस करतो आहोत. आता जे बोलतोय हे मी भिंतीला बोलतोय, पण हेही माध्यम गोड मानून मी तुमच्याबरोबर व्यवस्थित अशा प्रकारचं तिथं टॉकिंग करत चाललेलं आहे. कदाचित तुम्हाला किती उत्सुकता आहे मला माहीत नाही, पण असं इतकं हर्टली, म्हणजे असं इतक्या उत्सुकतेनं, इतकं स्पॉन्टॅनियसली असं वाटतं की तुमचे ते नॉटी, अगदी खोडकळ नाही का, काहीचे इनोसंट, हे चेहरे पटापट पाहावेत, आपण तुमच्याबरोबर टॉकिंग करावं, तुम्हाला बोलावं, तुम्हाला रागावं, तुम्हाला सांगावं, सजेशन द्यावेत, ह्या साऱ्या गोष्टींची प्रचंड उत्सुकता लागलेली आहे आम्हाला सुद्धा. कारण जेव्हापासनं मी त्या ठिकाणी एज्युकेशन पॉलिसीमध्ये काम करतो आहे, त्याच्यातलं माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं हे ड्युरेशन त्या ठिकाणी इथं तयार झालेलं आहे की मी विद्यार्थ्यांबरोबर डायरेक्टली त्या ठिकाणी बोलू शकलेलो नाही आहे. कारण माझ्या स्टुडंट लाईफपासनं मी त्या ठिकाणी या सेक्टरमध्ये काम करतोय आणि म्हणून ती उत्सुकता आम्हालाही आहे. लवकर आपण भेटूत अशी अपेक्षा आज तरी करायला आपल्याला अडचण नाही. परंतु त्याच नवीन कॅम्पसमध्ये त्या ठिकाणी चालू वर्षीचं तुमचं कॉलेज होणार आहे. आता दुसरा एक पार्ट महत्त्वाचा आहे आपल्याकडं की फार चांगल्या लेवलचा 11वी सायन्ससाठी म्हणजे 11th स्टँडर्ड जे आहे आपल्याकडं,
11वी सायन्स, मग ते स्टेट बोर्डची स्पेशल बॅच त्या ठिकाणी आपण टाकलेली आहे. नीट, जी आणि IIT याच्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी सेपरेट बॅचेस तिथं टाकलेल्या आहेत. आणि मला वाटतं 12वीचे विद्यार्थी याच्याशी थोडे ज्ञात आहेत की तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये असताना हा कॅम्पस तयार करण्यासाठी आर्किटेक्ट बरोबर असतील, स्ट्रक्चरलवाल्याबरोबर असतील, MEP असेल, ह्या सर्वांबरोबर माझ्या मिटिंगा असतील, ह्या सर्व गोष्टींमुळं त्या ठिकाणी 11वीला मला तुम्हाला तेवढंसं हे करता आलं नाही. पण जसेही त्या ठिकाणी तुम्ही 12th स्टँडर्डमध्ये आले तर तुमचे रेग्युलर अशा प्रकारचे लेक्चर्स मी त्या ठिकाणी फार व्यवस्थितपणे स्टार्ट केलेले होते. आणि त्याच पद्धतीनं आता आपण 11वीचे विद्यार्थी असतील किंवा 12वीचे विद्यार्थी असतील, मी असेल, आंधळे सर असतील किंवा सर्व बाहेरून येणारा सर्व आपला स्टाफ असेल, तर फार रेग्युलर अशा प्रकारचे लेक्चर हे 11वीसाठीचे असतील. आणि त्यांचं तर एक अकॅडमिक प्लॅनसुद्धा त्या ठिकाणी रेडी आहे आपल्यासाठी. कारण त्यांना सुरू होऊन फार झालं तर एक 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस झाले असते, म्हणजे कॉलेज सुरू होऊन सुद्धा. कारण त्यांची ॲडमिशन प्रोसेस त्या ठिकाणी तिथं सुरू आहे. आणि चालू वर्षाचा जर विचार केला तर आपल्या तालुक्यातून असेल किंवा बाहेरच्या तालुक्यातून सुद्धा कॉलेजसाठी अतिशय सुंदर अशा प्रकारच्या लेवलचा परफॉर्मन्स जे मानतो तो त्या ठिकाणी तिथं मिळतोय. आणि चांगल्या लेवलचे, म्हणजे फार चांगल्या लेवलचे त्या ठिकाणी ॲडमिशन्स आपल्याकडे 11वी सायन्ससाठी तिथं झालेले आहेत. कारण तुम्हाला जे मी आत्ता बोललो ह्या सर्व फॅसिलिटीज त्या ठिकाणी त्या मुलांसाठी सुद्धा तिथं आहेत. कारण चांगल्या लेवलचे ॲडमिशन त्यांचे तिथं झालेले आहेत. पण मी गेवराईमध्ये इस्टॅब्लिश होण्याचं सर्वात महत्त्वाचं त्या ठिकाणी कॉज हे आहे की ज्या फॅसिलिटीज यापूर्वी या रुरल एरियाजमध्ये, या ग्रामीण भागामध्ये किंवा तितकं हायर लेवलचं किंवा स्टँडर्ड लेवलच्या ज्या फॅसिलिटीज आहेत, फार सामान्य अशा प्रकारच्या पेईंगमध्ये किंवा फार सामान्य अशा प्रकारच्या खर्चामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळाल्या नसतील, त्या मिळाव्यात. आणि म्हणून मी जसं म्हणतो की एखाद्या मेडिकल कॉलेजला, इंजिनिअरिंग कॉलेजला लाजावं अशा प्रकारचं एक सुंदर अशा प्रकारचा कॅम्पस आपण या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुमच्याबरोबर तिथं अव्हायलेबल करून देत आहोत. आणि म्हणून मग बाहेरच्या तालुक्यातले असतील, जिल्ह्यातले असतील, हे विद्यार्थी त्या ठिकाणी ह्याचं बेनिफिट तर घेतीलच, पण आपल्या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांनाही ह्याचं मॅक्झिमम अशा प्रकारचं बेनिफिट घेता यावं. कारण मग त्या JEEसाठी असतील, IITसाठी असतील, तुमच्या नीटसाठी असतील, CETसाठी असतील, अतिशय सुंदर लेवलच्या, अतिशय एक्सपर्ट अशा प्रकारच्या लेवलच्या फॅकल्टीज आपण त्या ठिकाणी तिथं तयार केलेल्या आहेत. तशा प्रकारचे डिपार्टमेंट्स त्या ठिकाणी तिथं आपण तयार केलेले आहेत. आणि त्याचं वर्किंग तुम्ही येईपर्यंत त्या ठिकाणी कंप्लीट होईल किंवा थोडं बहुत इनकम्प्लीट असेल तर ते चालूसुद्धा राहील तिथं. आणि म्हणून 11वी सायन्सचे जे ॲडमिशन्स असतील, तुमच्या अवतीभोवतीचे असतील, गर्ल्स असतील, बॉईज असतील, काही ठिकाणाहून आपल्या बस फॅसिलिटीजसुद्धा त्या ठिकाणी तिथं अवेलेबल आहेत. तर मला वाटतं तुमच्या माध्यमातून त्यांच्या पालकांना किंवा कुणाला तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी किंवा त्या विद्यार्थ्यांना तुम्ही कळवावं, त्यांना सांगावं की अशा अशा प्रकारचं माझं कॉलेजही आहे. माझं म्हणजे मी माझं नाही म्हणत, तुमचं म्हणतो. तुम्ही सांगावं माझं कॉलेज आहे, माझ्या कॉलेजमध्ये जाऊन या तुम्ही, तिथं बघा ह्या साऱ्या गोष्टी, नाही का. आणि मग त्या ठिकाणी त्यांना त्याला हे होईल. कारण आपण या एज्युकेशनल फॅकल्टीज आपल्याकडं 20 वर्ष झालं आपण त्याच्यावर वर्किंग करत आहोत, नाही का. आणि आजही मग आउटडोअर असतील, इनडोअर असतील, ह्या साऱ्या गोष्टी ज्या आहेत आपण तिथं या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा क्रिएट करतो. परंतु तुमच्या माध्यमातून 11th सायन्सचे सुद्धा ॲडमिशन भरगच्च त्या ठिकाणी मिळावे, एवढी फार साधी तुमच्याकडून माफक अपेक्षा आहे. ॲडमिशन मिळावेत म्हणजे त्यांच्या पालकांना, त्या विद्यार्थ्यांना कॉलेजला आमच्या व्हिजिट द्या बाबा, माझ्या कॉलेजला त्या ठिकाणी व्हिजिट द्या, फार चांगल्या लेवलचं हे आहे. तर एवढं जरी कळालं तरी आहे. कारण आपल्या कॉलेजची ओपनिंग ही नवीन आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना ती माहीत आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना ती माहीत नाही आहे. कारण विद्यार्थ्यांना एखाद्या वेळेस हे असेल तर काही जुने माणसं असतात, त्यांनाही ते माहीत नसतं. मग तुमच्या माध्यमातून कमीत कमी त्यांना कळावं की गेवराई तालुक्यामध्ये, गेवराईमध्ये RK ज्युनियर कॉलेजसुद्धा चालतं. तर ते तुमच्या माध्यमातूनच त्यांना कळू शकतं. आणि तुमचा जो फीडबॅक आहे, कारण
मी वर्गात सुद्धा तुम्हाला तेच बोलतोय, कारण माझे जाहिरातदार जे आहेत, मी पॉम्पलेट टाकले, मी वैयक्तिक पालकांना बोललो, तर याच्यापेक्षा जे सर्व परफॉर्मन्सेस आमच्या वर्गामध्ये होतात, अदर फॅकल्टीजमध्ये होतात, ते तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी जास्त प्रभावी होऊ शकतात आणि इफेक्टिव्हही होऊ शकतात, कारण तुम्हीच त्यांच्यापर्यंत व्यवस्थितपणे त्या ठिकाणी जाऊ शकता. तर एवढं मला वाटतं तुम्ही त्या ठिकाणी सांगावं, बोलावं, त्या गोष्टीवर करावं, जे जवळचे आहेत त्यांनाही त्याचं बेनिफिट घेऊ द्यावं. ओके, तर एवढं बोलतो मी, कारण आणि स्टडीला मात्र डिस्कंटिन्युएशन प्लीज येऊ देऊ नका. त्याला नोट्स काढा, रायटिंग करा, रिवाईज करा, क्वेश्चन्स त्या ठिकाणी आरावी होऊ द्या तुमच्यासमोर, ते क्वेश्चन्स त्या ठिकाणी तिथं काढत चला आणि त्यावेळेनं तिथं जा. ओके, थँक्यू.